मार्केटमध्ये कांदे फटाफट संपत आहेत. आपला उत्तूर आळेफाटाचा साठवणीसाठी सध्या कांदा नाहीच आहे, पण बटाटा नवीन भाव द्यायला लागलाय. आता हे फक्त गाडीत भरायचे आहेत, गाडीत गाड्या लागल्या. त्याचा कलर वेगळा हा कुठला आहे? पूर्ण कांद्याचे बघा लोडच खाली झालेलं आहे. कांद्या एवढा तर लसूण आहे, किती गोणी भरभरून सर्व पूर्ण. खरेदी करताना पण आपल्या डोळ्यात पाणी आणणार. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो कांदा बटाटा मार्केटमध्ये, FMC मार्केटला वाशीला. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे आता कांद्याचे भाव वाढत चालले आहेत. जो कापताना पण आपल्या डोळ्यात पाणी आणतो तो आता खरेदी करताना पण आपल्या डोळ्यात पाणी आणणार की काय अशी परिस्थिती होत चालली आहे हळूहळू. आणि हे दरवर्षीच आहे, म्हणजे असं काही नवीन नाही. कारण दरवर्षी तुम्ही बघितलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या पिरियडमध्ये कांद्याचे भाव वाढतच असतात. आता आज आपण आलो आहोत ते ऑक्टोबर महिन्यात. तर आजची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2023. तर आजच्या तारखेला कांद्याचे काय भाव आहेत ते आपण बघणारच आहोत, त्यासोबत बटाट्याचे पण भाव बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण आलो ते लसूणमध्ये. लसूण मार्केट आहे, म्हणजे आपल्यासमोर आहे ते लसूणचं मार्केट. इकडे आहेत सर्व लसूणचं मार्केट. तर कांद्यासोबतच आपण लसूण मार्केट पण बघूया आणि लसूणचे पण काय रेट आहेत ते पण बघूया. कारण लसूण पण सध्या खूप महाग आहे, 200 रुपये किलो, 220, 240 रुपये किलो सध्या आपल्या किरकोळ बाजारात चालू आहे. तर ते FMCच्या होलसेल मार्केटमध्ये काय रेट आहे ते आपण चेक करूया. सर्व लसूण मार्केट आहे. C42 म्हणजे C रो आहे, सर्व लसूणच लसूण आहे. बघा किती प्रमाणात लसूण आहे. हा लसूण कसा दादा? बघा 170 रुपये किलो लसूण. मस्त मोठी पाकळी आहे, 170 रुपये किलो लसूण आहे. आणि मग हा वाला कसा आहे? 160 रुपये. बघा हा भरलेला आहे तो 160 रुपये किलो. हे FMCच्या होलसेल मार्केटमधला रेट आहे. आणि इथे तुम्हाला पूर्ण गोणी घ्यायला लागेल, हे तुम्हाला लूजमध्ये नाही मिळणार. बघा हे वेगवेगळ्या रेटचे लसूण आहेत, जशी क्वालिटी वेगळी तसा रेट पण वेगळा. यात कमीत कमी काय रेट्स आहे? कुठला हा का? हा बघा हा. आणि आपण 170 वाला बघितलं ना त्यापेक्षा सुपिरियर हा 180 रुपये किलो. असे लसूणचं रेट आहे. 115 रुपयापासून ते 190 रुपयापर्यंत लसूणचा रेट चालू आहे सध्या मार्केटमध्ये. आणि बघा त्या बॉक्समध्ये पण सर्व लसूण, आणि सर्व आपल्या मध्य प्रदेशचा लसूण आहे हा, इंडियातलाच टोटल मध्य प्रदेश. किती गोणी भरभरून सर्व पूर्ण लसूणचंच मार्केट आहे, कुठेही घ्या. आणि बघा यांच्याकडे तुम्हाला 5 किलोमध्ये लसूण मिळेल. हा कसा दादा? 850 170 रुपीज किलो चालू आहे. 850 रुपये 5 किलोचं आहे पॅकिंग आहे. म्हणजे 5 किलो मिनिमम 5 किलो घ्यावा लागेल, मिनिमम 5 किलो, किंवा मग डायरेक्ट गोणी आहे 50 किलो. 50 आहे, 20-25 किलो. हा बघा 20-25 किलोचं पण गोणी. हे वेगळा भाव आहे. हा कसा भाव आहे? 140 रुपये. बघा हा 140 रुपये किलोवाला लसूण, 140. आणि हा तुमचा 160 वाला आहे ना? हा बघा हा 160 वाला आहे. हा तुम्हाला 25 किलोमध्ये मिळेल, 5 किलोमध्ये पण मिळेल. सध्या 5 किलोमध्ये 170 वालाच रेडी आहे. बघा इकडे बघा हा लसूण 115 रुपये किलो. आणि पूर्ण गोणी घ्यायची ना? पूर्ण किती किलोची असते गोणी? 50 किलोची, म्हणजे 50, 52, 55 जी गोणी भरेल त्याप्रमाणे रेट 115 रुपये किलो. कमीत कमी हाच भाव चालू आहे ना? कमीत कमी शेट बघा 70 रुपये ते वरती कमीत कमी 180 रुपये गोळा बॉक्स. बघा 70 रुपये किलोपासून 180 रुपये किलोपर्यंतचा रेट चालू आहे मार्केटमध्ये. 70 रुपये म्हणजे एकदमच हे आहे, लो क्वालिटी. 120 ते 130. आणि हा तुमचा पण सगळा MPचाच आहे का? टोटल MP ना, म्हणजे पुरा मार्केटच MPच आहे. MP गुजरात. बघा हा 5 किलोमध्ये, हा 5 किलोचा आहे ना दादा? किती? 700 रुपये, म्हणजे 140 रुपये किलो. बघा हा लसूण आहे, पण थोडी पाकळी छोटी आहे ना दादा? बघा छोटी पाकळीवाला आहे 5 किलो, 700 रुपये, म्हणजे 140 रुपये किलोने पडेल तुम्हाला. आणि जरा थोडी मोठी पाकळी आहे, हा 800 रुपये, म्हणजे 160 रुपये किलो. 900 रुपये बघा. आणि त्याच्यापेक्षा पण सुपिरियर क्वालिटी हे बघा 180 रुपये किलो,
म्हणजे 900 रुपयाचे 5 किलो. आणि केवढी मोठी पाकळी आहे बघा, फुल साईज. हा म्हणजे हा कांद्या एवढा तर लसूण आहे. लसणाचा कांदाच बघा केवढा मोठा आहे. बघा तुम्ही बघताय पूर्ण आहे लसूण मार्केट आहे. फक्त लसूणच लसूण आहे सगळीकडे. पण रेट पण तुम्ही पाहिलेत काय जबरदस्त रेट आहेत ते. म्हणजे एकदमच लो क्वालिटी असेल तर 80-90 रुपयापर्यंत आहे. आणि एकदम सुपिरियर क्वालिटी आहे ती 180 ते 190 रुपयापर्यंत आहे. म्हणजे ह्या रेंजमध्ये तुम्हाला लसूण मिळेल. पण तुम्हाला जर घरी वापरायचा लसूण हवा असेल तर तो 170 रुपये आहे चांगला लसूण. तर तुम्ही घरी घेणार असाल तर तुम्हाला मी दाखवलं 5 किलोचा 140, 160, 190, 80 असा रेटमध्ये आहे. मी घेऊ शकता. हा कसा लसूण आहे दादा? हा बघा किती मोठी पाकळी आहे, 220 रुपये किलो. पण हा तुम्हाला क्वांटिटीमध्येच घ्यावा लागेल ना, पूर्ण गोणी. हा 30 किलोचा बॉक्स आहे का? बघा हा बॉक्स आहे, हा 30 किलोचा बॉक्स आहे. हाच तुम्हाला घ्यावा लागेल. मोठी पाकळी. आणि हा छोटावाला आहे जरा तू दादा. हा बघा हा 200 रुपये आहे, हा 180 रुपये आणि हा 160 रुपये. 20 रुपयाचा फरक होत आला. पण 30-30 किलोचे बॉक्स तुम्हाला घ्यायला लागते. तुम्ही बघितलं आता लसूणचे रेट. आता लसूण मार्केटवरनं आपण जाऊया कांदा बटाटा मार्केटमध्ये. पुढे रेट बघितले ना, 220 रुपयापर्यंतचा पण लसूण आहे. मी 180 बोललो होतो, 220चा पण किती मोठा तो लसूण होता, भारी होता तो एकदम. पण ते कसं 30 किलो 50 किलोची गोणीच घ्यायला लागते. त्यामुळे आपण 5 किलोचा लसूणवरती कॉन्सन्ट्रेट करतो. तर ठीक आहे, आता जाऊया कांदा बटाटा मार्केटमध्ये. आता आपण आलो तर बघा माझ्या मागे आहे तो कांदा बटाटा मार्केट. पूर्ण कांद्याचे बघा लोडच खाली झालेले आहे. आणि माझ्या समोर पण आहे कांदा बटाटा मार्केट. हे बघा आहे बटाटा, कांदा, बटाटा, कांदा. हा कसा आहे? हा 16 रुपये. याचा कलर वेगळा. हा कुठला आहे? हा महाबळेश्वर, आपला महाराष्ट्रातला. हा बघा महाबळेश्वरचा बटाटा 16 रुपये ना, 16 रुपये किलोने. पण ती गोणी घ्यायला लागेल ना. किती किलो जास्त? 50. या बघा महाबळेश्वरचा बटाटा आला आहे मार्केटमध्ये आणि 16 रुपये किलोने. आणि हा आपला बटाटा मग कुठला आहे? UP. आणि हा बघा हा आपला UPवाला बटाटा बघा हा 12 रुपये बटाटा आहे. UPचा बटाटा आहे 12 रुपये. आणि हा आहे 13 रुपये. बघा तसा मोठा पण आहे आणि चांगली क्वालिटी पण आहे. बघा ही छोटी क्वालिटी आहे 9 रुपये. आणि हा जो दम आलूवाला बटाटा म्हणतात ना, किरी, बघा किरीवाला बटाटा हा 7 रुपये किलोने असतो. केवढा छोटा आहे बघा. हा बघा कांदा आहे 22 रुपये. त्या 22 रुपये किलो चालला आहे बघा कांदा मार्केटमध्ये. आणि हा आहे त्याच्यापेक्षा सुपिरियर 27 रुपये किलो. आणि हा 21 रुपये किलो. मार्केटमधला हा रेट आहे. तो पण आहे तो 21 रुपये किलोने. आता सध्या रेट बरेच वाढलेत. आणि मेन म्हणजे हा साठवणीचा कांदा बिलकुल नाही. घ्या आणि वापरून टाका लगेच. बघा हा पण 21 रुपये. हा पूर्ण बटाटा आहे तो 12 रुपये किलोवाला. एकच क्वालिटी आहे. आणि हा छोटा आहे तो 10 रुपये किलो. कसा बटाटा? 14 रुपया 12 रुपया. बघा हा नवीन बटाटा आहे. हा कुठून आला आहे? हा तळेगावचा. बघा हा तळेगावचा नवीन बटाटा आला आहे 14 रुपये किलो. आणि हा महाबळेश्वरचा बटाटा आहे. हा बघा महाबळेश्वर 12 रुपये किलो बटाटा. आपल्या महाराष्ट्रातला बटाटा यायला लागला आहे. हा UPवाला 9 रुपये जुना बटाटा. हा आपला महाराष्ट्रातला महाबळेश्वर 12 रुपये. तळेगाव 14 रुपये. बघा हा 11 रुपये. हा UPवाला आहे 11 रुपये बटाटा. आणि बघा पूर्ण बटाटाच आहे सगळा हा. आणि कशी गाडी लोडिंग चालू आहे बघा पाठीमागे बटाट्याची. वजन करतायत बघा. हे गाडी अनलोडिंग चालू आहे. लाईनीत कशा गाड्या लागल्यात. इकडे बाजूला कांद्याच्या आहेत, इकडे बटाट्याची चालू आहे अनलोडिंग. लाईनीत गाड्या लागल्यात. इकडे कांदेच कांदे आहेत. हे 24 और वो 27. कांदा 27 रुपये किलो. APMCच्या होलसेल मार्केटमध्ये 27 रुपये किलो कांदे आहेत.
आणि हा 24 रुपये, हा 24 रुपये किलो. बघा एकदम हे एकदम बघा कसले कांदे आहेत, हे 9 आणि 10 रुपयाने मिळतात तुम्हाला या मार्केटमध्ये. आणि कांदा आता संपत आला आहे, म्हणजे नवीन कांदा एवढा येत नाही, त्यामुळे कांद्याचे भाव आता वाढत जाणार आहेत. कांदा हा जुना संपत आला आहे. आणि बघा इकडे बटाटा आहे 13 रुपये किलो आणि हा 12 रुपये किलो. हे सर्व UP बटाटा आहे ना, UP ना, सर्व UPवाला बटाटा आहे. आणि हा आहे तो 11 रुपये किलो. सध्या हेच रेट चालू आहेत UP बटाट्याचे जुन्यावाले, 9 रुपयापासून 12 ते 13 रुपयापर्यंत मॅक्झिमम. आणि तुमचा जो नवीन बटाटा आहे महाबळेश्वर आणि तळेगाव तो 14 रुपयापर्यंत चालू आहे. आत्ताच आपण एका रोमध्ये कांद्याचे रेट वगैरे बघितले, कांदा बटाट्याचे. समोर पण एक रो आहे, तो पण आपण बघूया, म्हणजे आपल्याला आयडिया येते ना की कांदे काय रेट चालू आहे सध्या मेन होलसेल मार्केटमध्ये. मग रिटेलमध्ये तर रेट समजून जा तुम्ही काय असेल ते. आणि बघा इकडे तर कांदेच कांदे आहेत, पण सगळे मला वाटतं विकलेले कांदे. ते बघा नंबर टाकलेत, दिलेत ना, म्हणजे हे कांदे विकले गेलेले आहेत. आता हे फक्त गाडीत भरायचे आहेत. हा बघा पॅकिंग चालू आहे सर्व. हा बघा हा सध्या 10 रुपये चालू आहे. बघा हे जरा ओले कांदे आहेत 10 रुपयाने. आणि हे बघा हा चांगला कांदा आहे 22 रुपयाने. हा जरा चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे 22 रुपयाने. आणि आपण लास्ट टाइम इथूनच घेतले होते कांदे आकाश स्टेटस करून. आता साठवणीचा कांदा नाही येणार रे, साठवणीचा हे 22 वाले का? हां, तुम्हाला जर साठवणीचा कांदा घ्यायचा असेल तर बघा आता 22 रुपये किलो आहे. 50 किलोची गोण घ्यायला लागेल, 22 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बाकी या 10 रुपये वगैरे काय कामाचं नाही. 22 आणि 10 दोनच क्वालिटी आहेत. या घ्या आणि संपवा लगेच, कंडिशन बघूनच कळतं आहे तुम्हाला. बाकी हा सुपिरियर आहे, चांगला आहे 22 रुपयाने. आणि या मार्केटमध्ये तुम्हाला बटाटे पण बरेच दिसत आहेत, लसूण पण आहे इकडे. लास्ट टाईम आपण इथूनच लसूण घेतलेला 5 किलो यांच्याकडनं, आणि कांदे इथून घेतलेले. बाकी बटाटे तर आपण घेत नाही, कारण ते काय आपण ठेवू शकत नाही एवढे 50 किलो घेऊन. इकडे लसूण आहे 5-5 किलोमध्ये पॅकिंग. कसं आहे दादा? 750 रुपये, म्हणजे 150 रुपये किलो. बघा 150 रुपये किलो लसूण आहे मोठ्या पाकळीचे. आणि हा 140 रुपये किलो, 700. हा बघा 700 रुपयाला 5 किलो. हे 5 किलोच घ्यायचं म्हणजे 700 रुपये, 140 रुपये किलो. हा बघा, आणि पाकळी 650 रुपये, म्हणजे 130 रुपये किलो. लास्ट टाईम आपण इथूनच घेतला होता, यांच्याकडनंच घेतला होता लसूण लास्ट टाईमला. सध्या मला वाटतं कांदा संपत आला, म्हणजे जुना मार्च एप्रिल मेचा कांदा होता ना, तो संपत आला. तो नवीन कांदा काय मार्केटमध्ये आलेला नाही. पण बटाटा नवीन भाव यायला लागला आहे, जुना पण आहे, पण त्यासोबत नवीन पण यायला लागला. बटाटा भरपूर यायला मार्केटमध्ये. बटाटा बघा 12 रुपये किलो चालू आहे, पण कांदा 16 रुपये किलो. बघा हे 20 रुपये, हा 18 रुपये ना, हे 18 रुपये किलो कांदा. हा आहे तो 21 रुपये किलो कांदा. आणि हा आहे तो 20 रुपये किलो कांदा. आणि बघा इकडे कांदा आहे, हा 25 रुपये किलो. हा चांगला कांदा. हा साठवणीचा आहे का दादा? नाही ना, साठवणीचा आहे. बघा साठवणीसाठी सध्या कांदा नाहीच आहे मार्केटमध्ये. हा 24 रुपये किलो, 25 रुपये किलो, 24 रुपये किलो, चांगली क्वालिटी. बाकी जरा लो क्वालिटी मिळते 16 रुपये किलो. आता आपण बघितली ती, यांच्याकडे पण आहे. बघा 20 रुपये किलो, पण खूप फरक आहे ते 20 रुपये आणि 24-25 मध्ये. बघा हा कांदा आहे 23 रुपये किलो. आपला ओतूर आळेफाटाचा आपण घेतला लास्ट टाइम, तो ओतूरचा. हा आळेफाटा त्याच्या आजूबाजूलाच. आणि हे दादा म्हणतात हा साठवणीचं आहे. 23 रुपये किलो ना. हा आहे 22 रुपये किलो. आणि त्या मार्केटमध्ये कांदे फटाफट संपत आहेत. तर 23-22 शिल्लक आहे यांच्याकडे. बाकी ते ताई फक्त ते 20 वाले आहेत, पण ते संपले त्यांच्याकडचे सगळे. हा बघा हा पुसेगावचा नवीन बटाटा 16 रुपये किलोने. बघा, आणि हा दम आलूवाला छोटा बटाटा असतो, याला दम आलू बटाटा म्हणतात. आपण मागे IPMCचं भाजी मार्केटमध्ये पण पाहिला होता बघा, छोटा दम आलूवाला बटाटा. तो आहे 10 रुपये किलोने.
अशा प्रकारे आपलं APMC वाशीचं कांदा बटाटा आणि लसूणवालं मार्केट पण एक्सप्लोर करून झालं आहे. आणि तुम्ही बघितलं सध्या कांद्याचे काय रेट चालू आहेत, बऱ्यापैकी वाढलेत. कारण आम्ही आपला जो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल, मला वाटतं मेच्या दरम्यानचा होता आणि त्यावेळेला आम्हाला 12 रुपयाच्या आसपास कांदा पडला होता. 11.5-12 रुपयाच्या हिशोबाने पडला होता कांदा आम्हाला किलोमध्ये. पण सध्या तुम्ही बघताय चांगला कांदा 22 ते 27 रुपये किलो चालू आहे. आणि त्यात पण काही जण सांगतात की साठवणीचा आहे, काही जण सांगतात साठवणीचा नाही आहे. आणि मला विचाराल तर मी पर्सनली सांगेन की साठवणीसाठी तुम्ही कांदा घेऊ नका. काही कांदा तो ओतूरचा आहे, आळेफाटाचाच आहे, पण तो आता संपत आला कांदा, म्हणजे कांद्याचा सीझन संपत आला आहे. म्हणजे अजून 2 महिने चालणार तो, पण तेव्हापर्यंत ते सीझन पूर्ण संपलेला असतो, त्यावेळेला रेट वाढतोच तो. आणि नवीन कांदा अजून मार्केटमध्ये आलेला नाही, त्यामुळे रेट बरेच वाढत चालले आहेत. आता अजून डिसेंबरपर्यंत माहीत नाही, कारण दरवर्षी डिसेंबरपर्यंत रेट वाढतच असतात. त्यासोबत तुम्ही लसणाचा रेट पण पाहिलात की 115 रुपये किलो, म्हणजे चांगली क्वालिटी. 115पासून ते 180, 200, 220पर्यंत आहे. आणि एकदमच लोएस्ट क्वालिटी म्हणजे आता आपण घरी पण नाही वापरणार असा लसूण आहे, जो 70-80 रुपयाला पण मिळतो. बटाट्याचा रेट आहे ना 9 रुपये ते 16 रुपयेपर्यंत आहे. जुना बटाटा 9, 10, 11, 12, नवीन बटाटा 12, 14, 16 असं मिळतो आहे. तर तुम्ही आता पूर्ण सर्व रेट्स पाहिलेत काय आहेत, कसे आहेत ते. तुम्हाला जर हा APMC मार्केटचा कांदा मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.